हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर मित्रांनो, MPSC ग्रुप बीची PSIची क्वेश्चन पेपर 2011ची आपली आधीच बघून झालेली आहे. त्यानंतर आपण MPSC ग्रुप बी STI प्रिलिम एक्झाम क्वेश्चन पेपर 2011ची बघत आहोत. तर त्यामध्ये सायन्सचे क्वेश्चन आपले आधीच्या लेक्चरमध्ये बघून झालेले आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. तुमचे यातून बरेचसे पॉईंट कव्हर होतील. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाने कोणत्या टॉपिकवर भर दिलेला आहे, तर तुमचं या PYQ सिरीजमधून ते पॉईंट नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तसेच तुम्ही जर राज्यसेवाची तयारी करत असाल तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर मित्रांनो, PYQ सिरीज चालू केलेली आहे. तर अत्यंत महत्त्वाची ही ती PYQ सिरीज आहे. तर तुम्ही ती पण बघू शकता. MPSC ग्रुप बीच्या आधीच्या पेपरला PSI STI आणि ASO हे पेपर सेपरेट राहत होते आणि 150 प्रश्न राहत होते आणि एकूण 300 मार्कला आणि वेळ पण हा 1.5 तासाचा राहत होता. आणि आता कंबाईनच्या पेपरला फक्त 1 तासाचा वेळ असतो आणि 100 प्रश्न असतात 100 मार्कला. तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ही क्वेश्चन पेपर जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी हे लेक्चर बघू शकतील. तर पहिला प्रश्न, चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले. तर ऑप्शन आहे रौलट विरोधी सत्याग्रह, दुसरं छोडो भारत, तिसरं असहकार आणि चौथं सविनय कायदेभंग. तर चौरी चौरा घटनेने टिंबटिंब आंदोलन संपुष्टात आले, तर ते कोणते होते? तर ते असहकार चळवळ होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1946मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरं चक्रवर्ती राजगोपालचारी, तिसरं डॉक्टर राजेंद्र प्रसाद, चौथं कन्हैयालाल मुंशी. तर याचे उत्तर काय आहे? तर 1946मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? तर ऑप्शन आहे तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर आणि चौथं अझीमुल्लाह. तर याचे उत्तर काय आहे? तर नानासाहेब पेशवे, ऑप्शन सेकंड. तर 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणण्याचे काम कोणी केले होते? तर ते नानासाहेब पेशवे यांनी केले ते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, 1857च्या उठावाबद्दल नेहमी प्रश्न विचारले जातात, तर ते करूनच ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते? तर ऑप्शन आहे ॲनी बेझंट, दुसरं लोकमान्य टिळक, तिसरं बॅरी खापर्डे, चौथं डॉक्टर BS मुंजे. तर होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? तर ते लोकमान्य टिळक होते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला? तर ऑप्शन आहे जमीनदार, शेतकरी, आदिवासी आणि सैनिक. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 आदिवासी. तर सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यावर त्यांनी कोणाला संघटित करून राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला होता? तर तो आदिवासी. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित होता? तर ऑप्शन आहे ऊस, कापूस, भात आणि नीळ. तर याचे उत्तर काय आहे? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर तो नीळ पिकाशी होता. आणि हे कोणतं पीक होतं? तर ते नगदी पीक होतं, नीळ. तर ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले? तर ऑप्शन आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, सेकंड इंडियन असोसिएशन, तिसरं पुणे सार्वजनिक सभा, चौथं मद्रास नेटिव्ह असोसिएशन. तर याचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 पुणे सार्वजनिक सभा. तर आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867मध्ये स्थापन झालेली कोणती संस्था होती? तर तिने जनजागृतीचे कार्य केले, तर ते पुणे सार्वजनिक सभा होती. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती? तर ऑप्शन आहे आदिवासींच्या जमीन लागवडीशी, दुसरं आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढीशी, तिसरं आदिवासींच्या शिक्षणाशी, चौथं आदिवासींच्या राजकीय गटाशी. तर भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित होती?
तर ती आदिवासींच्या जमीन लागवडीशी संबंधित होती. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीयांनी सायमन कमिशनरवर बहिष्कार टाकला कारण त्यामुळे भारताची फाळणी होणार होती. सेकंड, त्यामध्ये लेबर पार्टीचा प्रतिनिधी नव्हता. तिसरं, त्याचे नेतृत्व सायमनने केले होते. चौथं, त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मित्रांनो, सर्व भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकला होता? कारण त्यामध्ये एकही भारताचा प्रतिनिधी नव्हता. तर ऑप्शन फोर्थ याचा करेक्ट आन्सर आहे. आणि सायमन कमिशन कधी आलं होतं भारतामध्ये? तर ते 1927ला आले होते. आणि मग तेव्हा त्यामध्ये एक पण भारतीय प्रतिनिधी नव्हता. त्यामुळे त्यांनी सायमन गो बॅकचे नारे दिले होते भारतीयांनी. नेक्स्ट क्वेश्चन, चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वातंत्र्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? तर ऑप्शन आहे फिरोजशाह मेहता, रंगय्या नायडू, तिसरं नरेंद्रनाथ सेन, चौथं दादाभाई नौरोजी. तर याचं उत्तर काय आहे? तर चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र कोणी दिला होता? तर ते कोण होते? तर ते दादाभाई नौरोजी होते. तर ऑप्शन फोर्थ याचा करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, या क्वेश्चन पेपरमध्ये दादाभाई नौरोजीवर 2 प्रश्न आलेले आहे. तर हा दुसरा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन आहे नारायण लोखंडे, दुसरं श्रीपाद डांगे, तिसरं नारायण जोशी, चौथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मुंबईमध्ये कामगार संघाची स्थापना कोणी केली होती? तर ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन आहे प्रेमा कंटक, दुसरं कृष्णा गुटकर, तिसरं अवंतिकाबाई गोखले, चौथं अरुणा असफ अली. तर 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते अवंतिकाबाई गोखले यांनी केले होते. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे क्रांतिकारकांमध्ये एक सूत्रता नव्हती, दुसरं इंग्रज व क्रांतिकारक हा लढा विसंगत होता, तिसरं इंग्रजांनी दडपशाही केली, चौथं क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली. तर भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनेच्या अपयशाचे कारण काय होते? तर क्रांतिकारकांमध्येच एक सूत्रता नव्हती. तर ऑप्शन फर्स्ट याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला? तर ऑप्शन आहे 1858चा कायदा, 1919चा कायदा, तिसरं 1935चा कायदा आणि चौथं 1947चा कायदा. तर तो कोणता कायदा होता की ज्या कायद्यामध्ये संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार त्या कायद्यामुळे भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावले होते? तर ते 1935चा कायदा होता तो. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आगरकरांना टिंबटिंब यांच्याबरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती. तर ऑप्शन आहे लोकहितवादी, दुसरं टिळक, तिसरं फुले, चौथं गोखले. तर आगरकरांना कोणाबरोबर शिक्षा झाली होती 101 दिवसाची? तर ती लोकमान्य टिळकांबरोबर झाली होती. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर सय्यद अहमद खान यांनी टिंबटिंब येथे शिक्षण संस्था स्थापन केली. तर ऑप्शन आहे पुणे, सातारा, आग्रा आणि अलीगड. तर सर सय्यद अहमद खान यांनी कुठं शिक्षण संस्था स्थापन केली होती? तर ती अलीगडला केली होती. तर ऑप्शन फोर्थ याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले आहे? तर ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद, राजाराम मोहन राय, तिसरं स्वामी दयानंद सरस्वती, चौथं महात्मा ज्योतिबा फुले. तर याचं एक उत्तर काय आहे? रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले होते? तर ते राजाराम मोहन राय यांना म्हटले होते. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर ऑप्शन आहे अखिल भारतीय हिंदू महिला परिषद, दुसरं अखिल भारतीय महिला परिषद, तिसरं अखिल महिला धर्म परिषद आणि चौथं अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद. तर स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने 1904मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन केले होते? तर ते अखिल भारतीय महिला परिषद. तर ऑप्शन सेकंड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन आहे दीनबंधू, दीनमित्र, दलित मित्र आणि दलित बंधू. तर याचं उत्तर काय आहे? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ, दुसरं महर्षी धोंडो केशव कर्वे, तिसरं पंडित रमाबाई, चौथं महात्मा फुले. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेंनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आणि ती कधी केली होती? तर ती 1948 साली केली होती. तर ऑप्शन फोर्थ याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
तर ऑप्शन आहे मानवतावाद, दुसरं समाजवाद, तिसरं बुद्धिप्रामाण्यवाद, चौथं संवर्कषणवाद. तर गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार करीत होते ते, तर ते बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार करत होते, पुरस्कार करत होते. तर ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे.